हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण रेशो अनालिसिस टॉपिकचे व्हिडिओ बघितले. त्याच्यामध्ये फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण रेशो अनालिसिस म्हणजे काय किंवा त्याचे इम्पॉर्टन्स, ऑब्जेक्टिव्ह काय हे बघितले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितले, त्याचे सगळे रेशोचे टाइप्स आणि इक्वेशन बघितले. मग या ठिकाणी आज आपण बघणार आहोत कॅल्क्युलेशन ऑफ रेशोज. आता इथे रेशो अनालिसिस मध्ये आपल्याला रेशो काढायला सांगतात. तर रेशो काढत असताना आपल्याला असेटचं क्लासिफिकेशन आणि लायबिलिटीचं क्लासिफिकेशन याला सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला असेट्स आणि लायबिलिटीचं क्लासिफिकेशन आलं पाहिजे. तर आता आपण बघू असेटचं क्लासिफिकेशन कसं करतात. क्लासिफिकेशन ऑफ असेट्स. असेट्सचा 2 टाइप मेन, करंट असेट, दुसरा आहे नॉन करंट असेट. करंट असेट म्हणजे ज्या असेट शॉर्ट पिरियड साठी असतात, म्हणजे त्याचं लगेच कॅश मध्ये रूपांतर होऊ शकतं किंवा विदिन 1 इयर त्याचं कॅश मध्ये रूपांतर होतं. तर अशा असेट्सला काय म्हणतात, करंट असेट म्हणतात. मग याच्यामध्ये काय काय येतात, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बिल्स रिसिवेबल, डेटर्स, स्टॉक किंवा इन्व्हेंटरी. स्टॉकला दुसरा शब्द काय, इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज मध्ये काय काय येतं, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश्ड गुड्स. या 3ही गोष्टी इन्व्हेंटरी मध्ये इन्क्लूड असतात. प्रीपेड एक्सपेन्सेस, जास्तीचे आपण दिलेले खर्च, यालाच आपण काय म्हणू शकतो, एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स. त्यानंतर ऍक्रुड इन्कम. ऍक्रुड इन्कम म्हणजे काय, जे आपल्याला इन्कम मिळणार आहे, मिळालेलं नाहीये ते मिळणार आहे, आउटस्टँडिंग. ठीक आहे, ऍक्रुड इन्कम म्हणजेच आउटस्टँडिंग इन्कम, आपल्याला पुढे भविष्यात इन्कम मिळणार आहे. त्यानंतर इन्कम रिसिवेबल. ठीक आहे, त्यालाच दुसरा शब्द आहे. त्यानंतर शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस. आता जर समजा आपण व्यवसायामध्ये कोणाला तरी लोन दिलं, ती आपली असेट आहे. मग ते जर समजा 1 वर्षासाठी आपण कोणाला पैसे दिले तर ते शॉर्ट टर्म लोन्स मध्ये आलं. ऍडव्हान्सेस म्हणजे आपली ऍडव्हान्स सॅलरी दिली. ठीक आहे, मग हे काय, ऍडव्हान्स सॅलरी म्हणजे आपली असेट आहे. मग ती कोणती असेट आहे, शॉर्ट टर्म असेट किंवा करंट असेट म्हणायचं. त्यानंतर आहे शॉर्ट टर्म सिक्युरिटीज. शॉर्ट टर्म सिक्युरिटीज म्हणजे ज्या सिक्युरिटीज किंवा इन्व्हेस्टमेंट, आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, मग ती कशामध्ये केलेली आहे, शॉर्ट टर्म म्हणजे कमी पिरियड साठी सिक्युरिटी मध्ये आपण पैसे गुंतवले, याला मार्केटेबल सिक्युरिटीज पण म्हणतात. मग या ठिकाणी ह्या झाल्या आपला करंट असेट. आपल्याला करंट रेशो काढत असताना करंट असेट म्हणजे काय माहिती पाहिजे, करंट लायबिलिटी म्हणजे काय माहिती पाहिजे. आता जर समजा तुम्हाला बॅलन्स शीट दिली आणि तुम्हाला सांगितलं कॅल्क्युलेट करा करंट रेशो, तर करंट रेशो कॅल्क्युलेट करण्याआधी तुम्हाला करंट असेटचं क्लासिफिकेशन आलं पाहिजे. ठीक आहे, तर तुम्ही त्यांची अमाऊंट त्याच्यामध्ये घेणार. त्याच्यामुळे हे झालं करंट असेटचं क्लासिफिकेशन. त्यानंतर अदर दॅन करंट असेट, त्या असेटला आपण काय म्हणतो, नॉन करंट असेट. ठीक आहे, नॉन करंट असेट मध्ये काय काय येतं, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड फिक्स्चर, लॉंग टर्म सिक्युरिटीज. मग यालाच आपण काय म्हणतो, इन्व्हेस्टमेंट, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. मग ह्या सगळ्या काय झाल्या आपल्या असेट. कोणत्या असेट झाल्या, ह्या शॉर्ट पिरियड साठी आहेत का, नाही, या लॉंग पिरियडच्या असेट आहे. ठीक आहे, भविष्यामध्ये आपल्याला लॉंग पिरियड मध्ये याचे फायदे घेता यावेत, बेनिफिट्स घेता यावेत म्हणून आपण काही खर्च केलेले, तर याला आपण काय म्हणतो, असेट्स. मग या असेट्सला आपण काय म्हणतो, फिक्स असेट. ठीक आहे, या कोणत्या झाल्या, इथे दिल्यात बघा, फिक्स असेट. ठीक आहे, त्याच्यानंतर गुडविल, पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट. ठीक आहे, या सुद्धा फिक्स असेटच आहे. ठीक आहे, यांना सुद्धा फिक्स असेट म्हणतात. फक्त ह्या कोणत्या आहेत, इनटँजिबल. ठीक आहे, इनटँजिबल असेट्स. फिक्स असेटचं 2 कॅटेगरी मध्ये डिवायडेशन होता, एक टँजिबल फिक्स असेट, दुसरा इनटँजिबल फिक्स असेट. ठीक आहे, हा प्रकार कोणता, इनटँजिबल फिक्स असेट. आता हे क्लासिफिकेशन तुम्हाला या टॉपिक मध्ये जरी रेशो काढताना हे असेटचं क्लासिफिकेशन तुम्हाला गरजेचं नाहीये, तरी देखील तुम्हाला इथे एमसीक्यू क्वेश्चन्स आहेत, तर तुम्हाला या टाइपचे प्रश्न विचारू शकतात. तर विच ऑफ द फॉलोइंग इज इनटँजिबल असेट, विच ऑफ द फॉलोइंग इज फिक्स असेट, विच ऑफ द फॉलोइंग इज करंट असेट, विच ऑफ द फॉलोइंग इज फिक्टिटियस असेट. ठीक आहे, तर या टाइपचे प्रश्न तुम्हाला 1-2 मार्कासाठी विचारू शकतात. त्यामुळे तुम्हाला इथं जरी सगळं क्लासिफिकेशन गरजेचं नाहीये तुम्हाला असेटचं, तरी तुम्हाला असेटच्या अकाउंटच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजेत. म्हणजेच तुम्हाला असेटचे टाइप्स माहिती पाहिजेत, इनटँजिबल असेट कोणत्या, टँजिबल असेट कोणत्या, फिक्टिटियस असेट कोणत्या. ठीक आहे, तर ह्या सगळ्या असेटचे प्रकार आपल्याला माहिती पाहिजे.
त्याच्यामुळे फिक्स असेट मध्ये आपण दोन प्रकार बघितले, ए बी. एक टँजिबल फिक्स असेट, एक इनटँजिबल फिक्स असेट. ठीक आहे. मग टँजिबल फिक्स असेट मध्ये काय येतात? प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, फिक्सर आणि इन्व्हेस्टमेंट, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. तर या येतात. अजूनही काही फिक्स असेट असू शकते. ठीक आहे. त्यानंतर आहे इनटँजिबल असेट म्हणजे अदृश्य संपत्ती, ज्या संपत्तीला आपण टच करू शकत नाही, हात लावू शकत नाही, आपण ज्याला बघू शकत नाही, तर याला इनटँजिबल असेट म्हणतात. मग या ठिकाणी त्या असेट आपण फक्त फील करू शकतो, त्याचे आपण बेनिफिट्स मिळवत असतो. ठीक आहे. उदाहरणार्थ गुडविल आपण बघू शकतो का? नाही. पण आपल्या व्यवसायात जर गुडविल चांगला असेल तर आपला सेल ऑटोमॅटिकली वाढत असतो. ठीक आहे. म्हणजेच गुडविल चांगली आहे म्हणजे गुडविलचा आपण फायदा घेत असतो. ठीक आहे. त्यानंतर आहे ट्रेडमार्क, कॉपीराइट, पेटंट्स, ह्या सुद्धा काय इनटँजिबल असेट आहे. आता तुम्हाला असा प्रश्न विचारू शकता, फॉलोइंग इज द इनटँजिबल फिक्स असेट. असं जर विचारला तर तुम्हाला याचं नाव माहिती पाहिजे, किंवा फॉलोइंग इज द इनटँजिबल असेट किंवा फॉलोइंग इज नॉट इनटँजिबल असेट. तर या टाइपचे प्रश्न तुम्हाला एक किंवा दोन मार्कासाठी सहज विचारला जातो. आता तुम्हाला दरवर्षी फायनल अकाउंटचा टॉपिक होता बघा अभ्यासाला. 11th पासून बीकॉम पर्यंत दरवर्षी आपल्याला फायनल अकाउंटचा टॉपिक असतो. प्रत्येक वर्षी तुम्ही वेगवेगळ्या टाइपच्या ऑर्गनायझेशनचं फायनल अकाउंट प्रिपेअर केलं. ओके. मग आता ह्याच्यामध्ये आपण हे आयटम्स वाचलेले आहेत बघा कधीतरी. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डिव्हिडंड. हे तुम्हाला सांगितलं की याची पोस्टिंग असेट साइडला करा. ठीक आहे. असेट साइडला केली आपण पोस्टिंग, पण ऍक्च्युअली मध्ये हे असेट आहेत का बघा बरं. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे काय? आपण ज्यावेळेस शेअर्स इश्यू केलेले आहेत ना, ठीक आहे, उदाहरणार्थ 100 रुपयाचा शेअर आपण विकला, 80 रुपयाला विकला. ठीक आहे. लॉस किती झाला? हा 20 रुपये आपला लॉस झालेला. तर हा लॉस आपण असेट साइडला दाखवतो. ठीक आहे. इट इज नॉट अ असेट, पण आपण असेटला दाखवली, त्याच्यामुळं फक्त ते भास निर्माण करतात की असेट असल्याचा. ठीक आहे. मग याला काय म्हणतात? फिक्टिटियस असेट. ज्या ऍक्च्युअली मध्ये असेट नाही आहेत, ते लॉस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा एक्सपेन्सेस आहेत जे की आपण केलेले, पण फक्त आपण ते असेट साइडला दाखवतो, त्यामुळे ते काय भासवतात की ते असेट आहेत म्हणून. आता याच्याशी रिलेटेड एक उदाहरण आपल्याला बघताय. ठीक आहे. आपल्या घरात एक अनोळखी पाहुणा आला कुठला तरी. ठीक आहे. अनोळखी आला, तो कितीतरी 10-20 वर्षांनी आलेला आहे. तर ज्यावेळेस तो आपल्या घरात येतो, तर त्या घरामध्ये जेवढे मेंबर बसलेले आहेत किंवा जेवढे घरात वावरताना दिसतात, तर त्या सगळ्या लोकांना तो काय अझ्युम करतो की हे सगळे ह्या घरातलेच मेंबर आहेत. आता उदाहरणार्थ जर समजा तुमचा मित्र आला एखादा तुमच्या सोबत स्टडी करायला, चला आपण दोघं मिळून स्टडी करू. ठीक आहे. दोघांना बसून स्टडी करताना त्या व्यक्तीने बघितलं, तो काय म्हणेल, तोही तुमच्या घरातलाच व्यक्ती. त्याला माहिती आहे का तो घरातला आहे का बाहेरचा आहे? नाही. फक्त तो काय अजून करतोय, तो तुमच्या घरात वावरताना दिसतोय म्हणजे तो तुमच्या घरातला आहे. ठीक आहे. एवढंच तो पण अजून करतो. मग सेम फिक्टिटियस असेटच्या बाबतीत आहे. फिक्टिटियस असेट फक्त असेटला दाखवलेले आहेत, म्हणून आपण त्यांना असेट म्हणतो. ऍक्च्युअली त्या असेट आहेत का? नाहीये. त्या काय करतात? असेट असल्याचा आभास निर्माण करतात, भास निर्माण करतात. ठीक आहे. त्याला म्हणतात फिक्टिटियस असेट. मग याची उदाहरणं काय? डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट बॅलन्स. आता याच्यावर एक तुम्हाला छोटा प्रश्न बनवू शकतो, पण सेपरेट व्हिडिओ बनवणं पॉसिबल नाही याच्यावर एवढ्या पॉईंटसाठी, त्याच्यामुळे हा पॉईंट आपण इथे कव्हर केला. ओके. म्हणजे तुम्हाला प्रश्न असा विचारू शकतो, फॉलोइंग इज द फिक्टिटियस असेट. ठीक आहे. किंवा फॉलोइंग इज नॉट करंट असेट. ठीक आहे. बाकी करंट असेट देतील, यातला एखादा पॉईंट देतील. तर तुम्हाला माहिती पाहिजे की फिक्टिटियस असेट कोणत्या, तर या 3 फिक्टिटियस असेट. ठीक आहे. तर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ असेट. आता आपण लायबिलिटीचं क्लासिफिकेशन बघू. लायबिलिटीचं क्लासिफिकेशन आधी करंट लायबिलिटीज घ्यायच्या. करंट लायबिलिटी मध्ये काय आहे ना, क्रेडिटर, बिल्स पेबल, बँक ओडी, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्यानंतर डिव्हिडंड पेबल, शॉर्ट टर्म लोन्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. एवढ्या आपल्या करंट लायबिलिटी येतात. करंट लायबिलिटी म्हणजे ज्या देयता आपण विदिन 1 इयर पेड करणार आहोत, किंवा ज्या देयता आपल्याला 1 इयर मध्ये पेड करायच्या आहेत, ज्याचा पिरियड शॉर्ट पिरियड आहे, म्हणजे 1 इयर पिरियड आहे. ठीक आहे. तर त्यांना काय म्हणतात? शॉर्ट टर्म लायबिलिटीज किंवा करंट लायबिलिटीज. ओके.
मग हे आपल्या करंट लायबिलिटीज झाल्या. अदर दॅन करंट लायबिलिटीज आपण बॅलन्स शीटला ज्या लायबिलिटी घेतो तर त्यांना काय म्हणायचं, नॉन करंट लायबिलिटीज. मग त्याच्यामध्ये काय येईल, ज्या करंट लायबिलिटी आपण सोडल्या त्याच्यानंतर काय येतात आपले लॉंग टर्म लायबिलिटी येतात. लॉंग टर्म म्हणजे लॉंग टर्म डेब्ट्स, याला लॉंग टर्म डेब्ट्स सुद्धा म्हणतात. ठीक आहे. मग त्या कोणत्या आहेत, डिबेंचर आणि लॉंग टर्म लोन. म्हणजे ज्या लायबिलिटी आपल्याला पेड करायच्यात, बाहेरच्या लोकांचं थर्ड पार्टीचं आपलं देणं आहे पण त्याचा पिरियड लॉंग आहे किंवा विदिन 1 इयर ती पेड करण्याची गरज नाही, आपण 2-3 वर्षामध्ये त्या पेड करू शकतो, त्याचा पिरियड लॉंग आहे, तर यांना लॉंग टर्म लायबिलिटी म्हणतात. त्या कोणत्या, डिबेंचर, लॉंग टर्म लोन. लॉंग टर्म लोन म्हणजे काय, आपल्याला बँक लोन दिलंय बघा. ठीक आहे. बँक लोन दिलंय किंवा लोन दिलंय, लोन फ्रॉम XYZ दिलंय, तर या ठिकाणी याचा पिरियड लॉंग आहे, तर हे लॉंग टर्म लोन्स इथे आहे ना. आणि बाकीचे हे जे आहेत हे कॅपिटलशी रिलेटेड आयटम. मग ह्याला काय म्हणायचं, शेअर कॅपिटल, त्यानंतर प्रिफरन्स शेअर कॅपिटल. प्रोप्रायटर फंड काढण्यासाठी शेअर होल्डर्स फंड काढता आला पाहिजे. ठीक आहे. मग शेअर होल्डर फंड मध्ये काय काय येतात, इक्विटी शेअर कॅपिटल, प्रिफरन्स शेअर कॅपिटल आणि रिझर्व जे पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत ते येतात. ठीक आहे. मग इथे बघा बाकीच्या लायबिलिटी कोणत्या, इक्विटी शेअर कॅपिटल, प्रिफरन्स शेअर कॅपिटल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट आहे. त्यानंतर जनरल रिझर्व, कॅपिटल रिझर्व, रिझर्व फंड, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व, शेअर प्रीमियम अकाउंट, हे सगळे काय रिझर्व अँड सरप्लसचे आयटम आहेत. ठीक आहे. हे काय, कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल, प्रिफरन्स शेअर कॅपिटल, हे शेअर कॅपिटल. त्यानंतर आहे हे सगळे रिझर्व अँड सरप्लसचे आयटम आहेत आणि हे डिबेंचर अँड लॉंग टर्म लोन्स हे लॉंग टर्म डेब्ट्स मध्ये. ओके. तर हे सगळं झालं. आज आपण काय बघितलं, क्लासिफिकेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. असेटचे प्रकार, करंट असेट, नॉन करंट असेट. करंट असेट मध्ये एवढे असेट बघितले आपण आणि नॉन करंट असेट मध्ये टँजिबल असेट, टेंजिबल फिक्स असेट, इंटेंजिबल फिक्स असेट आणि फिक्टिटिव्ह असेट. ओके. आणि लायबिलिटीज मध्ये करंट लायबिलिटी, लॉंग टर्म लायबिलिटी किंवा लॉंग टर्म डेब्ट्स आणि रिझर्व अँड सरप्लसचे एवढे पॉइंट्स आपण बघितलेले. ठीक आहे. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. आता आपण सुरू करू रेशो अनालिसिसचे प्रॉब्लेम. तर आपण तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने आता तुम्हाला 110 मार्कासाठी प्रोफेशनल नॉलेज विचारले, त्याच्यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न येणार सांगितले, पण ते 50 प्रश्न किती मार्काचे येणार सांगितलेले नाहीये. त्यामुळे आपल्याला काय गृहीत धरावं लागेल, काही प्रश्न 1 मार्काला येतील, काही 2ला येतील, काही 3ला येतील, मे बी 4ला पण येऊ शकतात. ठीक आहे. मग आता 3 मार्कासाठी, 4 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी तुम्हाला विचारा तर तुम्हाला या टॉपिकवर कसे कॅल्क्युलेशनचे प्रश्न विचारतील, न्यूमरिकल क्वेश्चन्स येतील. त्यामुळं आपण ते कसे छोटे छोटे उदाहरणं कसे या टॉपिक्सवर तुम्हाला येऊ शकतात, तर हे आपण डिस्कस करू. ठीक आहे. आता इथे बघा तुम्हाला काय दिलंय, कॅल्क्युलेट करंट रेशो फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. काही इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्यावरून करंट रेशो काढा सांगितलंय. मग काय काय दिलंय आपल्याला, स्टॉक 50,000, बिल्स रिसिवेबल 50,000, ऍडव्हान्स टॅक्स 4,000 आणि कॅश 30,000, बिल्स पेबल 1,00,000 आणि बँक ओडी 4,000. आता याच्यामध्ये बघा करंट रेशोचं सूत्र काय, करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. मग आता इथे आपल्याला आधी करंट असेट काढावे लागतील. आता मी शॉर्टकट लिहिताना काही शॉर्टकट यूज करते. ठीक आहे. करंट असेट मध्ये काय काय येईल, आता या ठिकाणी बघा स्टॉक येईल. ठीक आहे. स्टॉक ही करंट असेट आहे, प्लस बिल्स रिसिवेबल येणार, प्लस ऍडव्हान्स टॅक्स म्हणजे आपण टॅक्स दिलेला ऍडव्हान्स मध्ये जास्तीचा आपण टॅक्स पेड केलेला आहे. ठीक आहे. मग ऍडव्हान्स टॅक्स येईल इथे, ऍडव्हान्स टॅक्स प्लस या ठिकाणी कॅश येणार, कॅश सुद्धा करंट असेट मध्ये येते. ठीक आहे. कॅश. तर हे झाले आपले काय आले करंट असेट मध्ये आपण काय काय घेतलं, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, ऍडव्हान्स टॅक्स आणि कॅश. ओके. म्हणजे स्टॉकची व्हॅल्यू बघा किती आहे, स्टॉक आहे 50,000 प्लस बिल्स रिसिवेबल 50,000 प्लस ऍडव्हान्स टॅक्स किती आहे 4,000 प्लस कॅश किती आहे 30,000. या सगळ्याची टोटल करा, 50 50 1,00,000 1,30,000 1,34,000. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी कॅश किती आल्या, टोटल करंट असेट किती आल्या 1,34,000. त्यानंतर करंट लायबिलिटी
करंट लायबिलिटीज कशा काढायच्या? आता करंट लायबिलिटीज काढायच्या बिल्स पेबल आणि बँक ओडी. बिल्स पेबल प्लस बँक ओडी. ठीक आहे. मग बिल्स पेबल किती आहे? 1 लाख रुपये. बँक ओव्हरड्राफ्ट किती दिलंय तुम्हाला? 4000. मग दोन्हीची टोटल किती आली? 1,04,000. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला काय काढायचं? करंट रेशो काढायचा. करंट रेशो कसा काढणार? करंट असेट आपले किती आले? 1,34,000 भागिले करंट लायबिलिटी किती आहे? 1,04,000. ठीक आहे. डिवाइड करा आणि रेशो काढा. 1.28:1 घ्यायचं कारण हा करंट रेशो. आता इथे लक्षात घ्या, तुम्हाला या टॉपिकवर जे न्यूमेरिकल क्वेश्चन्स विचारणार ते 2 किंवा 3 मार्काला विचारले जाऊ शकतात. मग त्याच्यामध्ये काय करतील? तुम्हाला वेगवेगळे रेशो काढायला सांगतील किंवा रेशो देतील, तुम्हाला अमाऊंट काढायला सांगतील. ठीक आहे. तर अशा टाईपचे छोटे छोटे एक्झाम्पल तुम्हाला दिले जातात. तर आता एक एक्झाम्पल आपण बघू. आता इथे तुम्हाला काय काढायला सांगितलं? करंट रेशो काढायला सांगितलं. त्यासाठी इन्फॉर्मेशन काय काय दिली आहे? कॅश दिली आहे 30,000, बिल्स रिसिवेबल 70,000, स्टॉक 80,000, बिल्स पेबल 48,000 आणि बँक ओडी 12,000. तर या सगळ्या आपल्याला असेट दिल्या. मग आता आपण बघितल्याप्रमाणे आधी तुम्हाला काय करावं लागतं? करंट असेट, करंट लायबिलिटी क्लासिफिकेशन करावं लागतं. आता इथं करंट रेशोचं सूत्र आपण काय अप्लाय करतो? करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. आता काही वेळेस आपण काय करू? शॉर्टकट अप्लाय करू, कारण त्याच्यामुळे आपला पटपट व्हिडिओ पुढे जाईल. ठीक आहे. मग आता करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. मग करंट असेटमध्ये काय काय येणार? करंट असेटमध्ये येणार कॅश, बिल्स रिसिवेबल आणि स्टॉक. ओके. कॅश, बिल्स रिसिवेबल आणि स्टॉक यांची टोटल आपण करंट असेट किती घेतली? 1,80,000. त्याच्यानंतर करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटीमध्ये काय येते? बिल्स पेबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट. ठीक आहे. मग बिल्स पेबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट यांची टोटल आपण घेतली, ती किती आली? 60,000. मग या ठिकाणी 1,80,000 भागिले 60,000. मग या ठिकाणी डिवायडेशन करा. 0 0 कटले 6 1 6 6 3 18. ठीक आहे. म्हणजे रेशो काय आला? 3:3 डिवायडेड बाय 1. मग आपण करंट रेशो लिहिताना कसा लिहितो? 3:1. ओके. इथे हा आला आपला करंट रेशो 3:1. आता इथे एक प्रॉब्लेम दिला आपल्याला बघा. कॅल्क्युलेट करंट रेशो सांगितला. डेटर्स दिलेत 90,000, क्रेडिटर्स 45,000, बिल्स पेबल 10,000, स्टॉक 40,000, लूज टूल्स 20,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट दिले 20,000. ओके. मग या ठिकाणी बघा करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. मग आता करंट असेटमध्ये काय काय येणार बघा? करंट असेटमध्ये आता इथे तुम्हाला एवढा वेळ नाही की प्रत्येक वेळेस या पद्धतीने लिहून करायचं. ठीक आहे. प्रत्येक वेळेस नावं लिहा, मग त्यांच्या अमाऊंट लिहा आणि रेशो काढा. तर एवढा वेळ तुम्हाला मॅनेज होणार नाही. तुमची एक्झाम कशी आहे? MCQ टाईप आहे. तुम्हाला फक्त ऑप्शन चूज करायचा आणि तेही ऑनलाईन एक्झाम आहे तुमची. ठीक आहे. कम्प्युटरवर आपल्याला टिक करावं लागेल. तुम्हाला एक रफ वर्किंगसाठी एक पेज दिलेलं असतं. ठीक आहे. मग त्याच्यावर काय करायचं? पटापट जेवढे पटकन कमीत कमी लिहून तुम्हाला तोंडी कॅल्क्युलेशन जेवढे करता येतील तेवढे करा. आता या ठिकाणी करंट असेटचे आपल्याला टोटल करायचे, तर तुम्ही तोंडी सुद्धा करू शकता. मग करंट असेटमध्ये काय काय घ्यायचं आहे? डेटर्स, त्यानंतर स्टॉक आणि लूज टूल्स. ओके. 90,000, 40,000 आणि 20,000. तिन्हीची टोटल किती झाली? 1,50,000. मग या ठिकाणी घ्या 1,50,000. त्याच्यानंतर डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटीमध्ये आपल्याला काय काय घ्यायचे? क्रेडिटर्स 45,000, बिल्स पेबल 10,000 आणि बँक ओडी 20,000. किती झाले? 45 10 55 आणि 20,000 65 75. ओके. 75,000. मग या ठिकाणी आपला करंट रेशो कसा येणार? 1,50,000 भागिले 75,000. हे 3 शून्य काढले, हे 3 शून्य काढले. 75 1 75, 75 2 150. मग या ठिकाणी रेशो काय आला? 2:1. म्हणजेच याला आपण काय म्हणणार? 2:1. ओके. याचाच लिक्विड रेशो तुम्ही काढा किंवा आपण याचा लिक्विड रेशो बघू. ठीक आहे. लिक्विड रेशो कसा काढायचा? करंट असेट मायनस स्टॉक घ्यायचा. ठीक आहे. करंट असेट मायनस स्टॉक. ठीक आहे. डिवायडेड बाय प्रीपेड असेल तर प्रीपेड घ्या. इथं प्रीपेड तुम्हाला दिलेलं नाही. डिवायडेड बाय करंट लायबिलिटी मायनस बँक ओडी. ओके. बँक ओडी. आता इथे बघा करंट असेट आपल्या किती आल्या? 1,50,000तून क्रेडिट स्टॉक किती होता? 40,000 मायनस करून घ्या 1,10,000. 1,10,000 भागिले या ठिकाणी किती होईल?
करंट लायबिलिटी किती 75,000, त्यातून 20,000 बँक ओव्हरड्राफ्टच्या मायनस करा, 20,000 मायनस करा, किती आले 55,000. ठीक आहे 55,000. मग या ठिकाणी डिवायडेशन करा 2:1. लिक्विड रेशो सुद्धा किती आला आपला 2:1च आला. ओके. आता प्रश्न लिहिताना आपण काय करू की काही शॉर्टकट यूज करू जेणेकरून आपले जास्त प्रश्न कव्हर होतील. आता फक्त ते तुम्ही समजून घ्या कारण रीड करताना मी त्याचा फुल फॉर्म रीड करणार. ठीक आहे त्यामुळे प्रश्न मी जेव्हा वाचते तेव्हा तो केअरफुली बघा. आता या ठिकाणी काय when quick ratio 1.5:1 and the amount of quick asset ₹30,000, what is the amount of quick liability? ओके. मग आता इथे काय सांगितलंय तुम्हाला क्विक रेशो आपल्याला दिलेला आहे त्याच्यावरून आपल्याला अमाउंट ऑफ क्विक लायबिलिटी काढायचे. आता इथे तुम्हाला प्रश्न लक्षात आला असेल मागच्या वेळेस काय केलं होतं आपल्याला डायरेक्ट सगळ्या असेटची अमाउंट दिली आहे तुम्हाला आणि तुम्हाला सांगितलं क्विक रेशो काढा करंट रेशो काढा. आता इथे ऑलरेडी त्यांनी रेशो काढला तुम्हाला अमाउंट ऑफ लायबिलिटी काढायची. ठीक आहे मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो. तुम्हाला प्रत्येक वेळेस अमाऊंट देऊन रेशो काढा असं नाही सांगणार. कधी कधी रेशो देणार आणि त्याच्यावरून तुम्हाला आयटमची अमाऊंट काढा असं सांगणार. ठीक आहे मग आता तुम्हाला दोन्ही पद्धतीने तो प्रश्न सॉल्व्ह करता आला पाहिजे. या पद्धतीने प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो की करंट रेशो तुम्हाला दिला जाईल करंट असेट काढा किंवा करंट लायबिलिटी काढा. क्विक रेशो दिला जाईल क्विक असेट काढा किंवा क्विक लायबिलिटी काढा किंवा स्टॉकची व्हॅल्यू काढा. तर या पद्धतीने प्रश्न देखील विचारले जातील. आपण सगळ्या टाईपचे थोडे थोडे प्रश्न डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यानंतर जे काही राहिले काही प्रश्नांच्या नंतर आपण सगळ्या टॉपिक्सवर मिळून न्यूमरिकल क्वेश्चन्सचा एक व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये पण आपण काही अशा टाईपचे प्रश्न डिस्कस करू. ठीक आहे तर आता हा प्रश्न आधी आपण सॉल्व्ह करू. आता इथे तुम्हाला आपण क्विक रेशो कसा काढतो क्विक रेशोचं सूत्र काय क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी. ठीक आहे आता आपल्याला बघा काय दिलंय तुम्हाला क्विक असेट दिलेले आहे. मग या ठिकाणी तुम्हाला आधी रेशो दिलाय बघा. रेशो किती आहे 1.5:1. मग आपण तो कसा लिहितो 1.5:1 हा तुमचा क्विक रेशो सांगितला. म्हणजेच आपण तो कसा लिहितो 1.5 डिवायडेड बाय 1. ठीक आहे म्हणजेच तुम्हाला या 1.5 ची व्हॅल्यू सांगितलेली आहे ती किती आहे 30,000 आहे. ठीक आहे मग आपल्याला इथली व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे आपल्याला लायबिलिटी शोधायच्यात ना. ठीक आहे असेटची व्हॅल्यू तुम्हाला सांगितलेली आहे आपल्याला लायबिलिटी शोधायच्यात. मग या ठिकाणी काय करा तिरकस गुणाकार करा 1 गुणिले 30,000 भागिले 1.5. मग आता इथे 1.5 म्हणजे आपण काय करू हा पॉइंट काढून टाकू इथे एक 0 लावून देऊ. ठीक आहे आता कॅल्क्युलेशन कोणत्या पद्धतीने करतात ते तर तुम्हाला माहितीच आहे. 1.5 ने डिवाइड करा या ठिकाणी बघा. मग आता इथे याचा आपण पॉइंट काढून टाकला समजा. ठीक आहे इथे घेतलं 15 इथं घ्या एक 0 वाढवून घ्या. मग या ठिकाणी किती झाले 3 लाख भागिले 15 करा 15 × 15 15 दुने 30 किती आले 20,000. ठीक आहे मग या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ करंट लायबिलिटी किती आली 20,000. ठीक आहे मग आता इथं तुम्ही व्हेरीफाय सुद्धा करू शकता. आपण करंट क्विक असेट किती आहेत क्विक असेट आहेत तुमच्या 30,000 भागिले क्विक लायबिलिटी किती आहेत क्विक लायबिलिटी किती आहेत आपल्या 20,000. बघा किती येत आहे. ठीक आहे रेशो किती येत आहे 0 0 कटले. ठीक आहे बे का बे मग बे आणि 1.5 चा भाग बसला तुमचा म्हणजेच रेशो काय आला 1.5:1. ओके हा आला का नाही रेशो. ठीक आहे म्हणजे आपल्याला काय दिलं क्विक रेशो सांगितला आणि क्विक असेट सांगितला त्याच्यावरून क्विक लायबिलिटीची आपण व्हॅल्यू काढली. याच पद्धतीने तुम्हाला क्विक लायबिलिटी देतील क्विक असेटची व्हॅल्यू काढा सांगते. ठीक आहे आता पुढचं एक्झाम्पल आपण बघू. व्हेन लिक्विड रेशो इज 2:1 and amount of liquid liability ₹26,000, what is the amount of liquid asset. ठीक आहे आपल्याला काय सांगितलंय लिक्विड रेशो तुम्हाला दिलाय 2:1 लिक्विड लायबिलिटी सांगितलंय 26,000
आणि लिक्विड ॲसेट किती आहेत विचारलं. ओके, म्हणजेच आपल्याला इथे लिक्विड ॲसेट काढायचा. मग सेम पद्धतीने वरती आपण जसं केलं तसंच काढू. लिक्विड रेशो इज इक्वल टू लिक्विड ॲसेट डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटी. ठीक आहे, रेशो काय दिलाय 2:1 म्हणजेच 2 डिवायडेड बाय 1. ठीक आहे, मग आता आपल्याला लिक्विड लायबिलिटी दिल्या म्हणजे 1 ची जागा तुम्हाला सांगितली, इथं किती सांगितलेत आपल्याला 26,000 सांगितले. म्हणजे इथं किती आहे विचारला. मग इथे काय करा, तिरकस गुणाकार करा. 26 एका 26, 26 दुने 52, म्हणजेच 52,000 ही व्हॅल्यू कशाची आली आपली लिक्विड ॲसेटची आली. मग या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करायचं तर तुम्ही व्हेरीफाय करू शकता. कारण लिक्विड ॲसेट किती 52,000 भागिले 26,000. 26 एका 26, 26 दुने 52, रेशो काय आला 2:1 दिलेला आहे का नाही तुम्हाला. ठीक आहे, म्हणजेच आपला आन्सर बरोबर आहे. आपल्याला लिक्विड रेशो दिला होता, लिक्विड लायबिलिटी सांगितला, लिक्विड ॲसेटची व्हॅल्यू आपण काढली. आता पुढचा प्रॉब्लेम बघू आपण. द करंट रेशो इज 3:2 अँड द अमाऊंट ऑफ करंट लायबिलिटी इज ₹40,000. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ करंट ॲसेट. ठीक आहे, एवढं विचारले तुम्हाला. करंट रेशो सांगितला 3:2, करंट लायबिलिटी आपल्याला दिले 40,000, करंट ॲसेटची व्हॅल्यू काढा सांगितलं. ठीक आहे, सेम मेथडने करायचं. करंट रेशोचं सूत्र आधी लिहायचं. करंट रेशो इज इक्वल टू करंट ॲसेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. करंट रेशो तुम्हाला किती दिला 3:2, म्हणजेच आपण काय लिहिणार 3 डिवायडेड बाय 2. आता ह्या 3 डिवायडेड बाय 2 मध्ये ज्याची किंमत तुम्हाला दिलेली आहे ती लिहून घ्या. कशाची दिली आपल्याला करंट लायबिलिटी सांगितलं म्हणजे इथे 40,000 खाली लिहून घ्या. मग इथे आपल्याला किंमत काढायची आहे. मग आता ही व्हॅल्यू दिली आहे म्हणजे याचा आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. तिरकस गुणाकार कसा करायचा, 3 गुणिले 40,000 भागिले हे 2 घ्या. ठीक आहे, मग या ठिकाणी किती आला 60,000. आपण गुणाकार कसा केला, यांचा याचा तिरकस गुणाकार केला. 3 गुणिले 40,000 भागिले 2 म्हणजेच उत्तर किती आलं 60,000. आपल्याला काय सांगितलं होतं त्यांनी, करंट ॲसेटची व्हॅल्यू काढायला सांगितली होती. करंट ॲसेटची व्हॅल्यू किती आली आपली 60,000. क्वेश्चन काय विचारला आपल्याला, कंपनीज करंट रेशो इज इक्वल टू 3:1 and liquid ratio 1.2:1. If the current liabilities are 2 lakh, what will be the value of inventory? ओके, म्हणजेच आपल्याला काय दिला, करंट रेशो दिला 3:1, लिक्विड रेशो दिला 1.2:1 आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला करंट लायबिलिटी सांगितल्या 2 लाख, तर स्टॉकची व्हॅल्यू काढा म्हणून सांगितलं. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला स्टॉकची व्हॅल्यू शोधायची. मग आता स्टॉकची व्हॅल्यू शोधताना आधी आपल्याला काय काय माहिती पाहिजे. आपल्याला फक्त इथे करंट रेशो दिला, लिक्विड रेशो दिला. आता करंट लायबिलिटी तुम्हाला माहिती आहेत म्हणजे आपल्याला करंट ॲसेट काढता येतील. ठीक आहे, मग आधी करंट ॲसेट काढून घ्या. मग करंट रेशो इज इक्वल टू करंट ॲसेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. ठीक आहे, करंट रेशो किती दिलाय 3:1 म्हणजे 3 डिवायडेड बाय 1. आपल्याला इथे बघा कशाची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, करंट लायबिलिटीज सांगितल्या. करंट लायबिलिटीज किती आहेत 2 लाख सांगितले. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला इथली किंमत माहिती नाही करंट ॲसेटची. मग या ठिकाणी काय करायचा, क्रॉस गुणाकार करायचा. क्रॉस गुणाकार कसा होईल, 2 लाख गुणिले 3 भागिले 1. ठीक आहे, मग 2 लाख गुणिले 3 भागिले 1 म्हणजेच आपल्या करंट ॲसेट किती आल्या 3 दुने 6, 6 लाख आले आपल्या करंट ॲसेट. आता क्विक रेशोच्या बाबतीत जर आपल्याला करंट ॲसेट दिलेले आहेत, करंट लायबिलिटी दिलेल्या आहेत आणि बँक ओडी किंवा बँक ओव्हरड्राफ्ट नसेल तर आपण करंट लायबिलिटीज क्विक रेशो मध्ये घेतो का नाही. ठीक आहे, म्हणजेच करंट लायबिलिटीच्या सहाय्याने आपण क्विक ॲसेट सुद्धा काढू शकतो. मग या ठिकाणी काय करा, क्विक रेशो आधी बघा. क्विक रेशो इज इक्वल टू किती दिलाय क्विक रेशो तुम्हाला. क्विक रेशो आपण कसा काढतात, क्विक ॲसेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी. ठीक आहे, क्विक रेशो किती दिलाय तुम्हाला 1.2:1 म्हणजेच आपण याची मांडणी काय करणार 1.2:1. ओके, मग आपल्याला या 1 साठी करंट लायबिलिटी दिलेल्या आहेत. क्विक लायबिलिटी आपल्याला माहिती आहे किती आहेत 2 लाख आहेत. मग याच्यावरून आपण काय करू शकतो,
क्विक असेट काढू शकतो. मग क्विक असेट कसा काढायचा, तिरकस गुणाकार करून काढायचा. ठीक आहे, म्हणजे क्विक असेट इज इक्वल टू आपण कसे काढणार 1.2 गुणिले 2 लाख भागिले 1. ठीक आहे, 1.2 नी 2 लाखाला गुणाकार करा. किती येतं 2,40,000. आपल्या क्विक असेट किती आला 2,40,000. आपल्याला काय विचारलंय, स्टॉक कसा काढायचा. आता या ठिकाणी बघा आपण काय करतो, करंट असेट आपण घेतल्या, आपल्याला करंट रेशो सांगितला, आपण करंट रेशो काढला, करंट असेट तिथं आपण कॅल्क्युलेट केलेला. आता तुम्हाला जर क्विक रेशो सांगितला तर आपण काय करतो, फक्त स्टॉकची व्हॅल्यू त्यातून मायनस केले, हे झाले आपल्या क्विक असेट. ठीक आहे, म्हणजेच इथे हे जे 6 लाख आहे, 6 लाखातून तुम्ही 2,40,000 मायनस केले म्हणजे तुमची स्टॉकची व्हॅल्यू येते. मग या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, स्टॉक इज इक्वल टू काय घ्यायचा, स्टॉक इज इक्वल टू करंट असेट मायनस क्विक असेट. ओके, करंट असेट किती आहे 6 लाख मायनस 2,40,000 3,60,000. ठीक आहे, मग या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलं होता, तुम्हाला करंट रेशो दिला, लिक्विड रेशो दिला, करंट लायबिलिटीची व्हॅल्यू दिली, आपल्याला स्टॉक कॅल्क्युलेट करा म्हणून सांगितलं. ठीक आहे, मग आपण स्टॉक कॅल्क्युलेट केला 3,60,000. कसा कॅल्क्युलेट केला, आधी आपण करंट रेशो काढला, करंट रेशो नुसार करंट रेशो आणि करंट लायबिलिटीच्या व्हॅल्यू वरून आपण काय केले, करंट असेट काढला. करंट असेटच्या व्हॅल्यू वरून आपण क्विक असेट काढल्या, क्विक असेट आल्या 2,40,000. ठीक आहे, स्टॉक म्हणजे काय की करंट असेट आणि क्विक असेट यांच्यामधला डिफरन्स म्हणजे स्टॉक. ठीक आहे, मग आपण करंट असेट मधून क्विक असेट मायनस केलं 3,60,000 आपला आला स्टॉक. आता पुढचा प्रश्न तुम्हाला दिला बघा, काय सांगितलंय, जीपी म्हणजे ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, आपल्याला प्रश्न दिला, इफ ग्रॉस प्रॉफिट इज ₹30,000 and net profit is ₹21,000 and sales is ₹1,20,000, calculate gross profit ratio and net profit ratio. ठीक आहे, मग आता इथे आपल्याला काय सांगितलंय, जीपी दिला 30,000, एनपी. ठीक आहे, शॉर्टकट आपण यूज करतोय, ग्रॉस प्रॉफिट 30,000, नेट प्रॉफिट 21,000, सेल्स 1,20,000 आणि कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट रेशो आणि नेट प्रॉफिट रेशो सांगितलं. ठीक आहे, मग ग्रॉस प्रॉफिट रेशोचं सूत्र काय, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला दिलं 30,000 भागिले 1,20,000 गुणिले 100, 25% आपला ग्रॉस प्रॉफिट रेट आला. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट रेशो आपण काढला, नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 हे सूत्र वापरून नेट प्रॉफिट दिला 21,000 भागिले 1,20,000 गुणिले 100, आपला नेट प्रॉफिट रेशो किती येतोय 17.5. आता इथे तुम्हाला ऑलरेडी ह्या प्रॉब्लेम मध्ये नेट प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. कधी कधी तुम्हाला हे कॅल्क्युलेट करून घ्यावं लागतं. ठीक आहे, की नेट प्रॉफिट रेशो सांगितलाय पण नेट प्रॉफिट तुम्हाला दिलेला नाही, मग तुम्हाला तो कॅल्क्युलेट करायचा आणि मग नेट प्रॉफिट रेशो काढायचा. ठीक आहे, तर या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारतात. आता ह्याचा आपण पुढचा प्रश्न बघू. इथे प्रश्न आपल्याला दिलाय बघा, कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट फ्रॉम द फॉलोइंग फिगर्स. आता या ठिकाणी आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढायला सांगितलं. ठीक आहे, फ्रॉम द फॉलोइंग फिगर्स काय दिले तुम्हाला, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दिली आहे 90,800. ठीक आहे, आणि टर्नओव्हर दिला 1,42,400. याच्यावरून आपल्याला काय काढायला सांगितलं, ग्रॉस प्रॉफिट काढायला सांगितलं. ठीक आहे, आता तुम्हाला मी इक्वेशन लिहून दिले होते, त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ गुड सोल्डचं इक्वेशन एक दिलेलं होतं, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, हे सूत्र दिलं होतं ना. आता इथे बघा, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड तुम्हाला सांगितले 90,800. ठीक आहे, टर्नओव्हर सांगितलं 1,42,400. टर्नओव्हर म्हणजेच सेल्स, किंवा यालाच अजून एक वर्ड वापरला जातो, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. ठीक आहे, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स म्हणजे आपल्याला आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटी मधून मिळालेला उत्पन्न किंवा रेव्हेन्यू, तर त्यालाच सेल्स सुद्धा म्हणतात. ठीक आहे, मग सेल्स साठी तुम्हाला कधी कधी अशी इन्फॉर्मेशन देतील, शब्द फिरवून वापरतील जेणेकरून तुम्ही कन्फ्युज व्हा. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक शब्दाला सिमिलर वर्ड काही यूज होतात का ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. सेल्स म्हणजेच टर्नओव्हर. ओके, या ठिकाणी बघा, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड तुम्हाला दिलेली आहे 90,800. टर्नओव्हर दिलेला आहे, त्याच्यावरून आपण ग्रॉस प्रॉफिट काढू शकतो. आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढायचा, मग आपण काय करू, ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू याचा आपण प्लेस चेंज करू. ठीक आहे, मग आपण सेल्स मायनस काय करू, आता इथे
सेल्स मधून आपण ग्रॉस प्रॉफिट मायनस केला, आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढायचं तर आपण सेल्स मधून कॉस्ट मायनस करू. ठीक आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. मग आता या ठिकाणी बघा ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स किती दिलेले आहेत, 1,42,400 मायनस 90,800 मायनस करा किती व्हॅल्यू येते 51,600. हा आला आपला ग्रॉस प्रॉफिट. ओके, तुम्हाला काय दिलंय इथं ग्रॉस प्रॉफिट काढून दिलेलं होतं. आता याच उदाहरणामध्ये तुम्हाला काय सांगते, कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट रेशो. ओके, म्हणजे दुसरा प्रश्न तयार झाला. ग्रॉस प्रॉफिट रेशो कसा काढायचा, ग्रॉस प्रॉफिट डिवाइडेड बाय सेल्स इंटू 100. मग आपण काय केलं, ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला दिलेला 51,600 आपण कॅल्क्युलेट केला भागिले 1,42,400. या ठिकाणी सेल्स तुम्हाला सांगितलेले आहेत बघा, 1,42,400 गुणिले 100. ठीक आहे, ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करा आणि कमेंट बॉक्स मध्ये आन्सर कळवा. ठीक आहे, इथे ग्रॉस प्रॉफिट रेशो तुमचा किती येतोय ते कॅल्क्युलेट करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कळवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घ्या. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय सांगितलंय, प्रश्न तुम्हाला काय दिला, कॅल्क्युलेट सेल्स फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स. आपल्याला दिला ओपनिंग स्टॉक 4,000, डायरेक्ट एक्सपेन्सेस ₹5,000, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ₹30,000, ग्रॉस प्रॉफिट ₹1,500 अँड क्लोजिंग. ठीक आहे, मग आपल्याला काय सांगितलंय, कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ सेल्स. सेल्स काढा म्हणून सांगितलंय. मग सेल्स काढा सांगितलंय त्याच्यासाठी तुम्हाला दिलाय ओपनिंग स्टॉक 4,000, डायरेक्ट एक्सपेन्सेस 5,000, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिली आहे 30,000, ग्रॉस प्रॉफिट दिला 1,500 आणि क्लोजिंग स्टॉक. आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय, सेल्स काढा म्हणून सांगितलंय. सेल्स काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरता येतं, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण काढतो. तुम्हाला सूत्र दिलेलं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचं. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, इथं तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड पण दिले प्रॉब्लेम मध्ये आणि सेल्स पण ग्रॉस प्रॉफिट पण दिलाय. ओके, त्यामुळे तुम्हाला ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, डायरेक्ट एक्सपेन्सेस बघण्याची गरज नाही. या दोन अमाऊंट वरून सुद्धा तुम्ही काय काढू शकता, सेल्सची व्हॅल्यू काढू शकता. म्हणजे हे अदर आयटम आहेत हे तुम्हाला कन्फ्यूज करायला दिलेले. ठीक आहे, पण एवढे जरी आयटम दिले तरी तुम्हाला गरजेचे कोणते, दोनच जरी असले तरी चालतील. मग तेवढ्यावरूनच तुम्ही सेल्सची व्हॅल्यू काढू शकता. मग आपण तेवढ्यावरूनच आपण सेल्सची व्हॅल्यू काढू. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती दिली आहे तुम्हाला, 30,000 दिले, इज इक्वल टू सेल्स आपल्याला माहिती नाहीत मायनस ग्रॉस प्रॉफिट घेतला 1,500. मग आता या ठिकाणी काय करू आपण, या क्वेश्चन मार्कला इथे घेऊ. सेल्स घेतला इज इक्वल टू 1,500 प्लस 30,000 जर आपण केली, या दोन्हीची आपण टोटल केली की आपल्याला सेल्स येते. ठीक आहे, मग दोन्हीचे टोटल किती, 31,500. म्हणजेच आपले सेल्स किती आले, 31,500. तर या पद्धतीने तुम्हाला या चॅप्टरवर वेगवेगळे प्रॉब्लेम विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्ही न्यूमरिकल या टॉपिकचे न्यूमरिकल क्वेश्चन्सची तुम्हाला जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी करा. कारण याच्यावर तुम्हाला दोन प्रश्न पडू शकतात. एक तर तुम्हाला न्यूमरिकल प्रॉब्लेम या टाईपचा येणार. ठीक आहे, 80% चान्सेस तुम्हाला या टॉपिकवर न्यूमरिकल क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, आणि एखाद्या मार्कासाठी तुम्हाला थेरॉटिकल प्रश्न सुद्धा विचारू शकतात. उदाहरणार्थ करंट रेशो इज इक्वल टू इक्वेशन तुम्हाला ऑप्शन मध्ये दिले जाईल. ठीक आहे, या टॉपिकवर काही न्यूमरिकल क्वेश्चन विचारतात, काही थेरॉटिकल विचारतात. ठीक आहे, दोन्हीचं प्रिपरेशन तुम्हाला असलं पाहिजे. एक लास्ट घेऊ आणि त्याच्यानंतर बाकी अजून या टाईपचे काही प्रॉब्लेम आहे तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये काही प्रॉब्लेम डिस्कस करू. ठीक आहे, म्हणजेच आतापर्यंत तुम्हाला आज आपण रेशोचा टॉपिक तुमचा कंप्लीट झाला असं गृहीत धरू. बाकी जसे मला प्रॉब्लेम सापडतील तर त्या पद्धतीने आपण ते थोडे थोडे करून सॉल्व करू. जसं मला मटेरियल अवेलेबल होते त्या पद्धतीने मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करत जाईल. आता सध्या तुम्हाला एवढे प्रॉब्लेम मी सांगितले, तर या टाईपचे तुम्हाला कुठे भेटत असतील प्रॉब्लेम तर तुम्ही सॉल्व करू शकता. 12th कॉमर्सच्या महाराष्ट्र बोर्डच्या बुकमध्ये याचे प्रॉब्लेम आहेत रेशो अनालिसिसचे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर CBSE पॅटर्नचं जर बुक अवेलेबल होत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा रेशो अनालिसिस हा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रेशो कॅल्क्युलेट केलेले मिळतील. ठीक आहे, मग तिथून तुम्ही त्याचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता.
किंवा यूट्यूबवर अनेक व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला 12वीचे CBSE बोर्डचे सोल्युशन दिलेले आहेत. ठीक आहे, बुक्स मधले जे प्रॉब्लेम आहेत त्याचे सोल्युशन पण दिलेले आहेत, क्वेश्चन विथ सोल्युशन आहे. तर ते व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता या टाईपचे. ओके, त्याच्यात सुद्धा छोटे छोटे प्रॉब्लेम तुम्हाला दिलेले. ठीक आहे, आता एक लास्ट प्रॉब्लेम बघू आणि हा व्हिडिओ स्टॉप करू. कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट रेशो. ठीक आहे, ग्रॉस प्रॉफिट रेशो काढायला सांगितलाय. आता ग्रॉस प्रॉफिट रेशो काढण्यासाठी आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिली. सेल्स दिलेत 5,40,000, सेल्स रिटर्न दिलेत 40,000, ओपनिंग स्टॉक 90,000, क्लोजिंग स्टॉक 50,000 आणि परचेसेस दिलेत 30,000. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. मग आता ग्रॉस प्रॉफिट रेशोचं आपण सूत्र काय वापरतो? ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा सेल्स आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे ते आपल्याला घेता येतील. ग्रॉस प्रॉफिट दिलाय का? नाही. ग्रॉस प्रॉफिट शोधावा लागेल. ग्रॉस प्रॉफिट कसा शोधावा लागेल? आपल्याला ग्रॉस प्रॉफिटचं सूत्र काय? ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिली आहे का इथे? नाही दिली आहे. पण तुम्हाला काय सांगितलंय बघा, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, परचेसेस दिले का नाही? ठीक आहे, याच्यावरून आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढता येईल. आता तुम्हाला बघा, ज्यावेळेस मी इक्वेशन लिहून दिले होते त्याच्या वेळेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचे 2 इक्वेशन लिहून दिले होते. एक तर सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट हे इक्वेशन दिलं होतं, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. ओके, हे सूत्र दिलं होतं. आणि दुसरं दिलं होतं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक. आठवतंय? ठीक आहे, मग जर आठवत नसेल तर तो व्हिडिओ परत जाऊन बघा. ठीक आहे, तुम्हाला हे इक्वेशन तिथे सांगितलेलं आहे. मग आता इथे आपण काय करू शकतो? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू, आता ह्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत बघा, मग आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड साठी त्या यूज करू शकतो. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, परचेसेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस. पण इथं तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले नाही त्याच्यामुळे मायनस क्लोजिंग स्टॉक घ्या. क्लोजिंग स्टॉक. आता इथे बघा, ओपनिंग स्टॉक किती दिलाय तुम्हाला? 90,000 प्लस परचेसेस किती दिलेत? 3 लाख मायनस क्लोजिंग स्टॉक किती सांगितला? क्लोजिंग स्टॉक 50,000 सांगितला. करा कॅल्क्युलेशन. 90,000 प्लस 3 लाख, 3 लाख 90,000 मायनस 50,000, 3,40,000. ही काय आली आपली कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ओके, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आली? 3,40,000. आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट साठी सूत्र काय वापरायचं आहे? ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आता इथे बघा, आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळाली. सेल्स, आता सेल्स बघा, सेल्स आपल्याला काय सांगितलंय? सेल्स 5,40,000 सांगितलंय आणि सेल्स रिटर्न किती सांगितलंय? 40,000. आपण नेट सेल्स काढत असताना आपण काय कसे काढतो? नेट सेल्स इज इक्वल टू सेल्स मायनस रिटर्न करतो ना. ठीक आहे, लेस रिटर्न. मग या ठिकाणी सेल्स तुम्हाला किती दिलेले आहेत बघा? सेल्स किती दिलेत? 5,40,000. त्यातून रिटर्नचे 40,000 मायनस करा, म्हणजे आपले नेट सेल्स किती आले? 5 लाख. ठीक आहे, नेट सेल्स किती आले आपले? 5 लाख. आता या ठिकाणी तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट रेशो काढायचा आहे. ग्रॉस प्रॉफिट रेशो आपण कसा काढणार? आधी ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करा. आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी सेल्स माहिती आहेत, नेट सेल्स किती, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड माहिती आहे. मग त्यामुळे आता पुढे काय करा? ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. मी आता इथे घेते. ठीक आहे, ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स, सेल्स किती आहेत? 5 लाख मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आली? 3,40,000. म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट किती आला? 1,40,000
1,60,000 आला. 1,60,000 आपल्याला जीपी रेशो काढायचा आहे. मग जीपी रेशो कसा काढायचा? ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट किती आहे? 1,60,000 भागिले सेल्स किती आले? 5 लाख गुणिले 100. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, आपला ग्रॉस प्रॉफिट रेशो किती येतो बघा, म्हणजे 32%. आन्सर किती आलं तुमचं? 32%. ठीक आहे, मग या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट रेशो किती आला? 32%. आता इथे बघा, ग्रॉस प्रॉफिट रेशोचं सूत्र सोपं आहे, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. पण फक्त तुम्हाला काय केलंय, जी गरजेची अमाऊंट आहे ती नाही, त्याच्यामुळे तुम्हाला एवढं वर्किंग करावं लागेल. ठीक आहे, त्याच्यामुळे तर या टाईपने सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. त्यामुळे या भ्रमात राहू नका की ग्रॉस प्रॉफिट रेशो सोपा आहे म्हणून तो येणार नाही, असं नसतं. ठीक आहे, तर ते काढण्याची जर पद्धत लांब असेल तर तो अवघड प्रश्न होऊन जातो. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला 2 मार्काला किंवा 3 मार्काला देऊ शकतात. त्याच्यामुळे अभ्यास करताना कोणत्याही पॉइंट कडे अरे हा सोपा पॉइंट आहे हा काही विचारत नाही, हा दृष्टिकोन ठेवू नका. सगळ्या अभ्यासाकडे याच्यावर आपल्याला कोणता प्रश्न येऊ शकतो, कसा प्रश्न येऊ शकतो, या दृष्टिकोनातून अभ्यास करा. ठीक आहे, मग जर तुम्ही हा दृष्टिकोन ठेवून अभ्यास केला तर तुमची डीप स्टडी होते. ठीक आहे, आणि एमसीक्यू विचारताना तुम्हाला त्याचाच उपयोग होत असतो. ठीक आहे, किंवा एमसीक्यू सॉल्व करताना आपण किती डीप स्टडी केली त्याचाच उपयोग होत असतो. ठीक आहे, त्यामुळे कोणत्याही पॉइंटकडे असं बघू नका की हे सोपं आहे त्यामुळे येणार नाही. ठीक आहे, तुमचं चुकीचं आहे, सोपं सुद्धा अवघड करून विचारू शकतात. ठीक आहे, आता हे झाले आपले काही न्यूमरिकल प्रॉब्लेम आपण रेशो ॲनालिसिसचे घेतले. आता जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि याच्यानंतर आपण अजूनही आता हा टॉपिक याच्यामध्ये खूप रेशो आहेत, त्यामुळे खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. एका लेक्चरमध्ये हे पॉसिबल नाही की सगळे प्रश्न डिस्कस होतील. त्याच्यामुळे आता हे आपण एक्झाम्पलसाठी काही प्रश्न घेतले, तर याच पद्धतीने तुम्ही अनेक प्रश्न सोडवा. जर मला काही प्रश्न सापडले किंवा अवेलेबल झाले तर मी त्याच्यावर नंतर व्हिडिओ बनवेल, अपलोड करेल. ठीक आहे, तो सुद्धा तुम्ही बघा आणि त्याच्यासाठी आधी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण तुमच्या कमेंट्स, तुमचे लाईक्स हे आम्हाला मोटिवेट करत असतात की नवीन नवीन आम्ही टॉपिक घेऊन येऊ तुमच्यासाठी. ठीक आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला आधी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.